नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट कीर्ती सोनवणे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की लीगल नोटीस म्हणजे काय आणि फॅमिली मॅटरमध्ये लीगल नोटीसचं काय महत्त्व असतं. हे पहा, बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या केसमध्ये नोटीसला जास्त महत्त्व देत नाही. विनाकारण आपले पैसे खर्च होतील म्हणून आपण काय करतो की डायरेक्ट केस फाईल करतो आणि नोटीस पाठवायचं राहून जातं. पण अशाने आपण आपलीच केस कमजोर करतो. कारण लीगल मॅटरमध्ये नोटीसला खूप महत्त्व आहे. पण फॅमिली मॅटरमध्ये नोटीस ही सहसा अवॉइड केली जाते. जरी वकिलाने तुम्हाला सांगितलं की नोटीस पाठवा, तरीही आपण पैसे जायला नको म्हणून नोटीस पाठवत नाही आणि डायरेक्ट केस फाईल करतो. आणि हाच मुद्दा कोर्टामध्ये आपले जे प्रतिस्पर्धी वकील आहेत ते मग उठवतात आणि अशाने आपली केस कमजोर होते. तर आता आपण जाणून घेऊयात की लीगल नोटीस म्हणजे काय आणि त्यामध्ये काय काय लिहायला हवं. तर हे पहा, जर बायको घर सोडून गेलेली आहे आणि आता तिला नवऱ्यासोबत नांदायचं नाही, तर अशा वेळेस तिने आधी आपल्या वकिला थ्रू एक लीगल नोटीस नवऱ्याला पाठवावी. आता या नोटीसमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? पहिलं तर तुम्हाला तुमच्या नवऱ्यासोबत का नांदायचं नाही याची सविस्तर कारणं त्याच्यामध्ये लिहायची आहेत, की ज्यामध्ये तुमचा जर मानसिक आणि शारीरिक छळ होत असेल या तुम्हाला हुंड्यासाठी वारंवार छळलं जात असेल तर हे सर्व मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये मांडायचे. दुसरी गोष्ट की तुम्हाला डिवोर्समध्ये किती ॲल्युमिनी हवी आहे, तर ही एक जी अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्ही त्या नोटीसमध्ये नमूद करायला हवी. आणि तिसरं म्हणजे जर मुलं असतील तर मुलाची कस्टडी कोणाकडे जाईल हा मुद्दा तुम्ही त्या नोटीसमध्ये टाकायला हवा. जेणेकरून काय होतं की समोरच्या पार्टीला समजतं की आपल्या डिमांड्स काय आहे आणि आपण कोर्टामध्ये केस फाईल करताना कोणते मुद्दे आपण त्याच्यामध्ये मांडणार आहोत. मग ही नोटीस जेव्हा आपण आपल्या समोरच्या पार्टीला पाठवतो त्यावेळेस 15 दिवसांच्या आतमध्ये त्या व्यक्तीचं उत्तर हे अपेक्षित असतं आणि ते त्यांना द्यावं लागतं. समजा एखाद्या वेळेस जर उत्तर आलं नाही तर 15 दिवसानंतर तुम्ही कोर्टामध्ये केस फाईल करा. नाहीतर त्यांचं जर उत्तर आलं की आम्हाला तुमचे मुद्दे मान्य आहेत या मग आम्हाला तुमचे मुद्दे मान्य नाहीत आणि आम्हाला हा डिवोर्स नको आहे, तुम्ही आमच्याकडे नांदायला या, अशा प्रकारची नोटीस तुम्हाला नवऱ्याकडून येऊ शकते. आणि मग ती आल्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला त्यांचे मुद्दे मान्य करायचे आहेत का नाही करायचे. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आणि त्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये तुमची केस फाईल करू शकता. याने काय होतं की समोरच्या माणसाला पण एक कायदेशीर ज्ञान राहतं की तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये नक्की कोणती ॲक्शन घेणार आहात आणि थोडी ती व्यक्तीसुद्धा त्यासाठी प्रिपेअर्ड राहते. पण समजा जर नोटीसच पाठवली नाही आणि अचानक तुम्ही केस फाईल केली आणि समोरच्या माणसाला डायरेक्ट कोर्टाचं समन्स जात आहे, तर ती व्यक्ती पण थोडीशी घाबरते की काहीही पूर्वकल्पना न देता तुम्ही आम्हाला डायरेक्ट केस फाईल केली, ॲटलिस्ट आम्हाला सांगायचं तरी. आणि यामध्ये महत्त्वाचं काय की कधीकधी काय होतं की तुम्ही जर नोटीस पाठवली आणि समोरच्या माणसाला तुमचे प्रत्येक मुद्दे मान्य असेल तर ती व्यक्ती आउट ऑफ सेटलमेंट करायला तयार होते. आणि ही सर्वात चांगली गोष्ट आहे. जर तुमच्या केसमध्ये आउट ऑफ सेटलमेंट झाली तर तुम्हाला जास्त कोर्ट कचेरीमध्ये पडायची गरजच भासत नाही. जर तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे आणि समोरच्या माणसाला नोटीस पाठवली आणि ती व्यक्ती पण डिवोर्स द्यायला तयार झाली तर म्युच्युअल कन्सर्नमध्ये आरामामध्ये तुमचा डिवोर्स होऊ शकतो आणि त्यासाठी मग तुम्हाला जास्तीचं काही करायची गरजच भासणार नाही. तर ह्या जे बेनिफिट आहे ते तुम्हाला नोटीसमध्ये मिळतात. म्हणून नोटीस ही खूप महत्त्वाची असते आणि ती वकिला थ्रूच तुम्हाला समोरच्या पार्टीला पाठवायची असते, जेणेकरून की तुमची जी केस आहे ती पूर्णपणे ट्रान्सपरंट राहील आणि कोर्टामध्ये सुद्धा तुमची केस स्ट्रॉंग राहील. नाहीतर नोटीस पाठवली नाही या एका मुद्द्यावर समोरची पार्टी तुमच्या बऱ्याच चुका काढू शकते आणि कधी कधी हे पण होतं की ती पार्टी बोलू शकते आम्हाला तर सर्व मुद्दे मान्य होते,
पण तुम्हीच आम्हाला नोटीस जर आधी पाठवली असती तर आपल्याला हे सर्व करायची गरजच नसते. म्हणून कोणतीही केस असतो, मग ती डोमेस्टिक व्हायलन्स असो या मेंटेनन्स असो या डिवोर्स असो, फॅमिली मॅटरमध्ये नोटीस ही खूप महत्त्वाची असते. आणि एकदा का तुम्ही नोटीस पाठवली तर एक तर कॉम्प्रोमाइजचे चान्सेस असतात, नाहीतर मग तुम्हाला पण समोरच्या व्यक्तीचं उत्तर मिळतं की नक्की त्याच्या मनामध्ये काय आहे आणि तो या केसमध्ये कितपत पुढे जायला तयार आहे, या तो तुमचे मुद्दे मान्य करतो का नाही, एक आयडिया मिळते. आणि दोन्ही पार्टी जी आहे ती एकदम ट्रान्सपरंट होऊन जाते की आपल्याला समजतं की कोण काय ॲक्शन घेणार आहे. म्हणून फक्त पैसे जायला नको म्हणून नोटीसला कमी लेखू नका. नोटीस ही कंपल्सरी आहे आणि प्रत्येक फॅमिली मॅटरमध्ये नोटीस जर पाठवली तर तुमची केस ही स्ट्रॉंग होईल. आणि मुख्य म्हणजे जर कॉम्प्रोमाइजचे चान्सेस जर नोटीसमधून होत असतील तर तुमचा बराच वेळ आणि खर्च वाचू शकतो. म्हणून लीगल नोटीस ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्याला सहजासहजी कमी लेखू नका आणि कोणत्याही फॅमिली मॅटरमध्ये आधी लीगल नोटीस कंपल्सरी पाठवा. धन्यवाद.